ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। शिवसेना शिंदे पक्षाकडून ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर जोरदार टीका केली जाते आणि यावरूनच आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं तरी ही जी काय 5-25 टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नसतात। इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आहेत आणि पुसायचे आहेत, तुम्ही ते करा। तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका। अभ्यासक्रमातून हिंदी विषयाबाबतचा GR रद्द केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा विजयी मेळावा होतोय। राज आणि उद्धव ठाकरे या निमित्तानं एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळणार आहेत। यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले। ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय समीकरण बदलू शकतात। याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार टोला लगावलाय। मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं तरी ही जी काय 5-25 टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नसतात। त्यातले खास करून मिंदे गटाचे, हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामध्ये, आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत। BMC निवडणुकीच्या दृष्टीनेही ठाकरे बंधूंच्या युतीकडे बघितलं जात आहे। आता मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र आलेले ठाकरे बंधू नजीकच्या काळात राजकीय दृष्ट्या सोबत आल्यास चित्र बदलू शकतं। ठाकरे बंधूंच्या सोबत येण्यावरून शिवसेना शिंदे पक्षाच्या काही नेत्यांकडनं टीका केली जाते। विशेषतः रामदास कदम, नारायण राणे यांनी या संदर्भातला मोर्चा सांभाळलाय। यावरूनही संजय राऊतांनी खास आपल्या स्टाईलमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही तुमची चिंता करा, तुम्ही मोदींची चिंता करा, अमित शहाची चिंता करा, देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा, बावनकुळ्यांची चिंता करा, बरं का, गिरीश महाजनची चिंता करा। तुमच्याकडे फार मोठं कार्य आहे। इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आहेत आणि पुसायचे आहेत, तुम्ही ते करा। तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका, किंवा ठाकरेंचं काय होणार, शिवसेनेचं काय होणार, मनसेचं काय होणार याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही। तुम्ही स्वतःचीच चिंता करा। BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शिंदेंकडनं प्रयत्न करण्यात आले होते। मध्यंतरी शिंदेंच्या वतीनं अनेक नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चाही केली होती। मात्र हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधूंचं एकमत झालं आणि सरकारनं GR मागे घेतला। त्यामुळे मोर्चाचं रूपांतर आता विजयी मेळाव्यात झालंय। आता 5 जुलैच्या विजयी मेळाव्यात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात काही घडामोडीही घडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।